सकाळचे वाजलेले आहे 6 आणि आत्ता आपण दादरच्या रेल्वे स्टेशनवरून उतरून सरळ आता शिवाजी पार्कवर जाणार आहे आणि तेथे मस्तपैकी फ्रेश होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जाणार आहे. तुम्ही पाहू शकता प्रचंड भीम अनुयायांची गर्दी इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. सकाळचा हा नजारा आहे. गाड्याचे लाईट अजूनही चालूच आहे कारण अंधारच आहे आणि सर्व लोक हे दादरला जात आहे. काही लोक वापससुद्धा येताना दिसत आहे. मला तर वाटते त्याचं अभिवादन करून झालेलं असेल आणि आपापल्या गावाकडे अगोदरच्याच दिवशी आलेले लोक जात आहे आणि रस्त्याच्या साईडनंच आपल्याला अशा सुंदर सुंदर बुद्ध प्रतिमा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो वगैरे सर्व विक्रीसाठी ठेवलेले आहे आणि हे सर्व काही आपल्याला दादरच्या रेल्वे स्टेशनपासूनच शिवाजी पार्क मैदानापर्यंत पाहायला भेटणार आहे. पाहू शकता सकाळपासून एवढीच गर्दी आहे आणि उद्या 6 तारखेला आणि 7 तारखेला 8 तारखेला अशीच गर्दी राहणार आहे. सुंदर सुंदर बाबासाहेबांनी बुद्धाच्या मूर्त्या इथं आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे शिवाजी पार्कवर आणि सरळ आतमध्ये गेल्यानंतर तिथं फ्रेश होऊन आणि आपण जाणार आहे चैत्यभूमीवर. आता इथे तुम्ही गर्दी पाहू शकता. आतमध्ये गेल्यावर काय आहे काय नाही ते आपल्याला आतमध्ये गेल्यावरच माहीत पडेल. पहा मित्रांनो, आतमध्ये अगोदरच्या दिवशी आलेले लोक अशा भव्य पेंडॉलमध्ये मस्तपैकी निद्रावस्थेत झोपलेले आपल्याला पाहायला भेटत आहे. मस्त कोणी अंगावर घेऊन झोपलं तर कोणी अंगावरचं काढून उठून बसलं आहे. म्हातारे म्हातारे लोकसुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथं आलेले आपण पाहू शकतो. प्रचंड मोठमोठ्या इमारती आणि तिथंच शिवाजी पार्क मैदान आहे. पाहू शकता किती मोठ्या मोठ्या इमारती आहे आणि तिथून खिडकीतून लोक पाहत असून शिवाजी पार्कचा नजारा. लाखो भीमसैनिक येथे आलेले ते लोक अनुभवत असतात. लोक म्हणतात ना, शिवाजी पार्कवर कचरा करतात हे भीम अनुयायी येऊन आणि निघून जातात, परंतु अशा प्रकारे व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे. 24 तास स्वच्छता कर्मचारी लावून सर्व लोक साफसफाई करत आहे आणि काही सामाजिक संस्था आहे ते मुलंसुद्धा तिथं साफसफाई करतात. एकही कचरा तिथे राहत नाही म्हणून हा प्रॉब्लेमच होणार नाही, परंतु काही लोक विनाकारण बदनाम करतात. तर हा स्वाभिमानीचा स्टेज आहे आणि इथं मोठा प्रोग्राम होणार आहे आणि सुंदर अशी बाबासाहेबांची भव्य प्रतिमा आणि संविधानाचं पुस्तक तिथे लावलेलं आहे. जे कोणत्या रावखावनं लिहिलेलं संविधान नाही आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान इथे आहे आणि त्याच्याचसाठी इथे लाखो पब्लिक जमलेली आपण पाहू शकतो. जिधर नजर जाए उधर भीम सैनिक ही नजर आ रहे. तर अशा प्रकारचा हा नजारा आहे मित्रांनो. सर्व लोक आंघोळी वगैरे करून फ्रेश होऊन चांगभाम करून शुभ्र वस्त्र परिधान करून आता बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर जाणार आहे. तुम्ही पाहू शकता. आपणही निघून मोफत महाभोजन दान केंद्र अशा प्रकारचे ठिकठिकाणी मोफत भोजनाची व्यवस्था आहे. अशा प्रकारे अग्निशामकच्या गाड्यासुद्धा लागलेल्या आहेत आणि सर्व प्रकारची इथं व्यवस्था प्रॉपरली करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे स्त्रियांची आणि पुरुषांची वेगवेगळी लाईन इथे आपल्याला दिसत आहे आणि ही लाईन कशाची आहे आपण पाहू. भोजनदान ही जेवणाची लाईन आहे. एकीकडे जेवण, एकीकडे मोफत पुस्तकं वितरण, एकीकडे चष्मे वाटप, औषधी केंद्र, दवाखाना, सर्व सुविधा इथे मोफत आहे. म्हणजेच कोणत्याच
व्यक्तीला कशाचीही कमी झाली नाही पाहिजे अशा प्रकारे व्यवस्था मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा करून ठेवलेली आहे. महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथं पहा किती सुंदर लिहिलं आहे. दे कॅन नॉट मेक हिस्ट्री हू फॉरगेट हिस्ट्री. आणि दुसरं तुम्हीच वाचून घ्या. तर हा महानगरपालिकेकडून भव्य असा डोम, असे 4-5 डोम उभारण्यात आलेले आहे आणि आतमध्ये कूलर, फॅन, मोबाईल चार्जिंगची व्यवस्था, खाली झोपण्याची व्यवस्था आणि पहा स्वच्छता कर्मचारी स्वच्छ करत आहे. आणि ज्यांना घाण दिसते त्याच्या डोक्यातच घाण असेल. आणि टॉयलेट बाथरूमची सुद्धा इकडे व्यवस्था केलेली आहे. स्त्रियांची वेगळी, पुरुषांची वेगळी. 2-3 साईडनं अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. आणि हा आनंदराज आंबेडकर साहेबांचा स्टेज इकडे आहे. साईडनंच आठवले साहेबांचा स्टेज आहे, वंचितचा स्टेज आहे. असे वेगवेगळे स्टेजसुद्धा बनलेले इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. संध्याकाळी 6 वाजता इथे कार्यक्रम होणार आहे आणि आता सकाळचे 8 वाजलेले आहे. आता आपण आलेलो आहे चौपाटीवर दादरच्या. मस्तपैकी विश्रांती कोणी घेत आहे, कोणी आतमध्ये जाऊन फोटो काढत आहे. हे तर मस्तपैकी गोट्यावर बसून माणसं मजा घेऊ राहिली, निसर्गाचा आस्वाद घेऊ राहिले. मी पाहू शकता. याच्याही पेक्षा भयंकर गर्दी इथे वाढणार आहे. सध्या सकाळची वेळ आहे म्हणून गर्दी कमी आहे. वैभवशाली दादर, हे आहे दादरचं वैभव. आणि इथून पहा काही फालतू लोक फालतूगिरी करत आहे. एवढ्या वरतून इथं पुढे टाकून याचं काही काम आहे का? पण जे आग असते ना, त्याला किडा म्हणते, तो वैवय करते. ते पाय, तिचा पाय मोडला, काही मोडलं, तो कोणत्या भाव पडून जाऊ द्या. जो तो ज्याचा त्याचा विषय आहे. तर अशा प्रकारे हे असा सगळा विषय आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर कमेंट करा आणि तुम्ही व्हिडिओ हा कुठून पाहत आहे ते सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.